आम्ही मुलींना शाळेतून काढून टाकू असं म्हटल्यावर ज्या तळमळतेने तुम्ही आम्हाला रस्त्यात समजावलं ना, ते कायमच लक्षात राहणारं ठरेल. लहान मूल हा मातीचा गोळा असतो. बदलत्या काळाबरोबर आपल्या रूढी परंपरा यांचा आपण पुन्हा एकदा विचार करायला नको का? खरंच गुणी पोरगा आहे. फक्त तुझ्यामुळं आज भर रस्त्यात आबासनी त्या मोकाशीच्या म्हातारीनं नको नको ते ऐकवलं. आज खूप दिवसांनी गोड घास समोर आलेला आहे म्हणून बोलायलाच हवं. आम्हाला विरोध करणाऱ्या परंपरा मानणाऱ्या घरानं आम्हाला गौरवावं, आमचा मान करावा हे विशेष आहे. पण सावित्री म्हणाली तसं मलाही आम्ही काहीही विशेष केलं आहे असं वाटत नाही. स्वप्न सगळेच जण बघतात, मीही स्वप्न बघतो. पण माझं स्वप्न मला दूर क्षितिजावर कुठेतरी अंधुक्ष दिसत होतं. पण म्हणून मी माझं स्वप्न विरू दिलं नाही. त्याचा वेध घेत घेत पुढे सरकलो. अजूनही स्वप्न दूरच आहे, पण आता मला ते स्पष्ट दिसतंय. अजूनही हुरहुर आहे, अस्वस्थता आहे, असमाधान आहे. याच तर आपल्या जगण्याच्या प्रेरणा आहेत. काहीतरी नवीन, अद्भुत आणि सुंदर घडेल ह्यावर मात्र माझा पक्का विश्वास आहे. मला मला जाब विचारायला येत आहे. अरे हिम्मत कशी होते तुमची? कुणी सांगितलं मी जा विचारायला आलोय म्हणून? नाहीतर काय, तुम्ही धमकावत विचारपूस करत येत होतात माहिती आम्हाला. धमकवायला नाही आलात तर काय इथे तीर्थप्रसादाला आलात का? खूप सहन केलं आजवर, पण कधी उलट बोललो नाही, कारण संस्कार. तुमच्या वयाचा आदर म्हणून गप्प बसून राहिलो. आता नाकातोंडात पाणी जात आहे म्हटल्यावर काहीतरी करावे लागेलच ना. पाणी नाकातोंडात म्हणजे कोणी मरते आहे की काय? हो केशव भाट, काय इकडल्या तिकडल्या गोष्टी करायला मला सवड नाही. या आपलं जे आहे ते स्पष्ट आणि रोखोक बोलतो. सावित्री वहिनीसनी त्रास कोण देत? तुम्ही. त्यांच्या चिखलफेक कोणी केली? तुम्ही लोकांनी. अरे समजा अन्य धान्याची नासाडी कोणी केली? तुम्ही. साळात पाणी सोडताय, मोकाशीच्या घरामध्ये साप सोडताय, कोण करताय हे सगळं? तुम्ही. अरे काय माणूसची नावाची गोष्ट आहे का नाही तुम्हासनी?
उगाच दंडेली करून भलभलते आरोप कराल तर ते सहन करणार नाही मी. अरे काय पुरावा आहे मी पाली सोडल्याचा? आणि काय पुरावा आहे मी साप सोडल्याचा? भोग आहे ते भोग बर का. जी पाप करतायत ना तुमचे ते ज्योतिराव आणि सावित्री माई, त्याबद्दल परमेश्वर त्यास शासन करतोय. समजले का? हे गप्पे, या ज्योती नाही, विचारांचा सामना विचारांनी करायला बिरायला मला त्या गोष्टी जमत नाहीत आणि पटत बी नाहीत. या न सोटा एकदाच बोलून हिसाब करतोय. हे समजत थांबलं पाहिजे. समजलं काय? वा रे वा. म्हणजे तुम्ही लोक धर्मविरोधी कृत्य करत राहाल आणि आम्ही ते मुकाट सहन करू? हे शक्य नाही. हो, केशव भट सिंहाची आयाळ पकडायला काळीच बी तसंच असावं लागतंय. काळीच कोणाचे आहे ते कळेलच तुम्हास. उगाच फुकाच्या धमक्या द्यायला येऊ नका. पुरावे दाखवा आणि मग बोला. हे केशव भट, तुला ठोकायला मला पुराव्याची गरज नाही, पण तुला हीच भाषा समजती म्हणून सांगतो. आता पुरावा गोळा करतो आणि मगच तुझी मानगूट ठरतो. लक्षात ठेव. चला रा. वा धर्मबुडव्यांनी आजचा घटस्थापनेचा दिवस फजिती करून घेण्यासाठीच निवडलेला दिसतो. महिषासुराचा वध नवरात्रात झालताना तशीच गत करीन तुम्हा राक्षसांची. दसऱ्याला रावणासंग चाळून टाकीन. लक्षात ठेवायचं. काय? केशवभट, मी काय म्हणतो, आपण थोडं थंडपणे घ्यायला हवं नाही? बुद्धिबळातली तिरकी चाल खेळू नका गोपू भट. मी थंड घ्यायचे म्हणजे तुम्ही विष्णू भट मार्तंड शास्त्रीना इथे पाचारण करणार. ते होणे नाही. अहो, त्यासाठी नाही म्हणत आहे हो मी. ओ बाबा, मलाही तेच वाटत आहे. म्हणजे हे प्रचंड रागावले आहेत. अरे मग माझ्याही मस्तकात अग्नी नाही का भडकलेला? काही नाही. आता तर मी दुप्पट वेगाने पलटवार करणार. हीच वेळ आहे ती काहीतरी जबरदस्त मोठे करण्याची. पाली सापापेक्षाही मोठे ब्रह्मास्त्र सोडण्याची. धर्मरक्षणासाठी मी आता कुठल्याही थराला जायला तयार आहे. तुम्ही घाबरणार असाल तर आत्ताच माघारी जा. केशवभट, मी काय किंवा नारायण काय, आम्ही दोघेही कायम तुमच्या सोबत आहोतच. मग शपथ घ्या, असे ब्रह्मास्त्र सोडू की त्या जोत्याला सावरायची संधीच मिळता कामा नये.
आई आबांना दाखवून येते. ज्या घरातल्या आजींनी आबांचा, राजा भाऊजींचा अपमान केला, त्याच घरात आज आपलं कौतुक झालं. त्यांना खूप आनंद होईल. त्यांना आनंद मिळू दे, पण तू मात्र मुद्द्याचा विषय टाळून हे सगळं करते आहेस. असा दिवस किती दिवसांनी आपल्याही आयुष्यात आलाय. सुखाचा, आनंदाचा. आधी ते कौतुक तर पचवूया. कशाला दुधात मिठाचा खडा टाकायचा? दुधात मिठाचा खडा? कोण? मी टाकतोय? अगं हे काय बोलतेस सावित्री? बरं, शब्द चुकला असेल तर सोडून द्या. वाद होऊ नयेत इतकंच मला वाटतं. वाद होईलच कशाला? कशाला होईल? हे बघ, हे कौतुक आणि आनंदाचं जर तू म्हणत असशील तर ते आपल्याकरता इंधन आहे असं समज. आता आपल्याला दुप्पट वेगानं, अजिबात वेळ न दवडता कामाला लागायचं आहे. आपल्या शिक्षणाचा पाया भक्कम असायला हवा आणि त्याकरता शिकवायचं कसं हे आपण शिकूनच घ्यायला हवं. अहो, आपण मोकाशींच्या अंगणात ना आपल्या पडवीत आलोय हे विसरताय का? 10 माणसांना सांगायच्या जोशात मला का सांगताय? कारण माझं म्हणणं त्यामागची तडफड तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीये. तू सरळ सरळ दुर्लक्ष करतेस. भवाळकर आपल्या भल्या करताच सांगतायत. आपला मार्ग चुकतो आहे हे जरा ध्यानात घे. त्यांनी चुकीचं म्हटलं म्हणून आपल्याला सुद्धा तसंच वाटायला हवं का? कशावरून हा सनातनी लोकांनी आखलेला डाव नसेल? तुम्ही याचा विचार करा. या एका खेळीने आपोआप शाळा बंद होणार. आजवर विरोधी बोलणाऱ्या जिभा आणि मुरडणारी नाकं यांची आपण कधी भीड बाळगली नाही. तशीच या भवाळकरांची ही भीड बाळगू नये असं मला वाटतं. त्यांना चुकीचं वाटत असेल तर वाटू दे. आपल्याला तर चुकीचं वाटत नाही ना? मला चुकीचं वाटतंय. भवाळकर जे सांगतायत ते मला बरोबर वाटतंय. सावित्री, अध्यापनाचं शास्त्र शिकायला जायलाच हवं. कुणी? कारण माझ्या दृष्टीने आपल्या दोघांना तर जाता येणार नाही आणि त्याची कारणं तुम्हालाही माहिती. दोघांना जाता येणारच नाही, पण एकाला तर जाता येईल. तू नगरला जायचंस एकटीनं. हो, काय बोलताय काय? बोलण्यापूर्वी जरा विचार तर करा. विचार करायचा म्हणजे कृती लांबवत बसायचं, आणि हे मला अजिबात मान्य नाही. प्रत्येक गोष्टीला त्या त्या वेळी वेळ द्यावाच लागतो. वेळ निघून गेल्यानंतर काहीच उपयोग नाही सावित्री. म्हणून मी एकटीनं जायचं? काहीतरीच काय? हो, जोडपं असताना नवरा कामासाठी बाहेर जाऊ शकतो, सैन्यात जाऊ शकतो, पण बायको कुठेही एकटीनं राहू शकत नाही. हे तुम्हाला माहित नाहीये का? की भवाळकरांनी एवढी मोहिनी विद्या टाकली आणि तुम्ही विलायतेत आहात असं वाटायला लागलं. एकटीनं जाऊ शकत नाही हे ठरवलं कोणी? समाजानं ना. आणि मग त्या समाजाची परवानगी मागायची गरज आपल्याला कधीपासून पडायला लागली? जेव्हा तू शाळेत शिकवायला सुरुवात केलीस तेव्हा याच समाजानं परवानगी नाही ह्या कारणामुळे तुला चिखल शेण मारलं, ते तुला झेलावं लागलं. विसरलीस का? त्यामुळे समाज असं काहीही सांगू नकोस. सावित्री, शिक्षणाच्या दृष्टीनं विचार केला तर तुला अध्यापन शास्त्र शिकून घ्यायला नगरला जावं लागेल म्हणजे लागेल. काय हाय काय चेहऱ्यावरच चांदणं पसरलं आहे. हवं लोकांचे ज्योती सावित्री बद्दलचे गैरसमज कमी झाले. चांगलं आहे ना? अजून काळ सोकावणार आहे. लोकांनी एवढा सत्कार केला म्हणल्यावर मुठभर मास जास्त चढला असेल त्यांच्या अंगावर. आता असं रागवून कशापायी बोलताय तुम्ही? अहो, जे चांगलं आहे त्याला तरी चांगलं म्हणूया ना. अगं काय चांगलं आहे? अगं यानं धाडस करायला आणखीन मोकळे होतील ते. कळत कसं नाही तुला? असं मनात बी आणू नका तुम्ही. अगं ज्या लोकांना समजांनी त्यांच्याबरोबर मान झुकवायची सवय होती, आता त्यांनी ज्योतीमोर मान झुकवल्यावर याचा अर्थ काय होतो? याच्या जमिनीवरनं पाय सुटणारच ना. नाही सुटणार. मी सांगते ना. हवाच कितीतरी दिवसांनी त्यांच्या आयुष्यात सुखाचा घास आलाय. माणसाला आनंद बी मिळाया पाहिजे ना. लई खडतर तप आहे आणि त्या दोघांना हे केलं
तर त्याचं फळ मिळू दे की. हाय का आता त्यांना सुखच मिळू नये असं म्हणणं आहे भाई माझं. अगं तसं नाही, समद्यांचा विचार करण्यापरीस त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला असता ना तर जास्त सुख गावलं असतं पदरात. हा हे असं दुष्काळात येणाऱ्या पावसासारखं नसतं झालं. आता जर तरच्या गोष्टी आपण बाजूलाच सारूया. जे नाही ते नाही. बरं आज आपले ज्योती आणि सावी आनंदात आहेत ना, झालं तर मग. आवडतीचं तर पाणी जळतं, नावडतीचं तेलही जळत नाही. आमचं असं कधी कौतिक करणार नाही. तिचं एवढं कौतिक असेल तर डोक्यावर घेऊन मिरवा म्हणा. तुम्ही आज पुन्हा हुकूम देताय. समजावूनही आकलन होत नसेल, एखाद्या गोष्टीचं महत्वच कळत नसेल तर हीच वेळ येते. सैन्यात जसा हुकूम दिला जातो आणि शिपाई तो पाळतात, तसाच हा हुकूम आहे. मग सैन्याचं उदाहरण कशाला? चांगलं वाटतं म्हणून? गुलामांचं का नाही? कारण वेगळं काही मत असूच नये, मतभेद असूच नयेत, हुकूम फक्त पाळायचा, तर त्याला शिपाई नाही गुलाम म्हणायला हवं. तुम्हाला मी गुलाम वाटते का? सावित्री, तू समजून घे. ऐक, स्वतःला जर उंच व्हायचं असेल तर नुसती मान उंच करून भागत नाही, त्याकरता कठोर पावलं उचलावी लागतात. अगं साधनेचा समुद्र पार करायचा असेल तर विरोधाच्या लाटांशी झुंजावंच लागतं. काळाच्या स्पर्शामुळे, केवळ काळाच्या स्पर्शामुळे इवलसं लाल पिंपळ पान सुद्धा रेषे रेषेनं झळाळतं. हाच काळाचा परिस स्पर्श आपल्या मुलींच्या शिक्षणाला व्हावा असं मला वाटतंय. ते मला समजत नाही असं नाही. एकदा हुकूम गाजवल्यावर ते सावरण्यासाठी मुद्दाम साखर पेरणी करत निरनिराळी उदाहरणं देत सांगू नका. जायला हवं हे मलाही पटतंय, पण एकटीनं जाणं मला पटत नाही. आणि त्यासाठी शाळा बंद ठेवणं त्याहून पटणारं नाही. अगं भवाळकर चांगल्यासाठी भवाळकर धीर देतायत असं भासवतायत, प्रत्यक्षात ते तुम्हाला घाबरवतायत. तेच 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 सांगण्यात आणि समजावण्यात वेळ वाया घालवायचा नाही. माझ्याकरता हा विषय संपलेला आहे. तू नगरला जाते आहेस आणि या उपर मला एक शब्दही ऐकायचा नाही. पुरे झाले शब्दांचे वार. बोलायचं नसेल तर बोलूच नकोस. मलाही बोलायचं नाही, कारण एका अनोळखी माणसाशी बोलते असंच मला वाटतंय. हेकेखोरपणाच्या बुरख्याआड लपलेला माझ्या नवऱ्याचा चेहरा मला दिसतच नाहीये. मी बोललेले समजून न घेता वार वाटत असतील तर ते परतवता येणार नाहीत आणि पचवता येणार नाहीत. अरे कुत्र्याचं शेपूट आहे ते. किती बी सरळ करायचा प्रयत्न केला ना तरी सरळ व्हायचं नाही. होय वस्तात. हो ते बाकीचं दोघं ते बी गलपटलं होतं बघा. अरे पर तो सडका आंबा आहे ना, बाकीचे चांगले असून काय उपयोग? तो एक सडका आंबा बाकीच्या समध्यासनी सडवणार आहे बघ. होय अहो ते धर्माच्या नावाखाली काय बेकारा सांगत होती. आणि बरमस्त्र, होय होय बरमस्त्र की काहीतरी बोलत होते बघा. म्हणजे र म्हणजे पाली झाल्या, सापी झालं, आता बरमस्त्र. म्हणजे पाली आणि साप यांच्यापैकी जालिम काहीतरी करणार आहेत ते. अरे माणूस म्हणून घ्यायची लाज वाटत नाही कर तुम्हाला? जनावरांची बी लायकी नाही यांची. रंग्या एक काम कर, बोला वस्तात. काय बी झालं ती त्यांच्यावरची नजर ढिल्ली नाही करायची. काय बी झालं तरी माझ्यापर्यंत लगोलग बातमी आली पाहिजे. होय वस्तात. एवढी समोरासमोर धमकी देऊन बी गप बसवाना वैर तुला. आता तुझं बारमास्त्र काय आहे ना ते समजू दे मला. मग तुझंच बारमास्त्र तुलाच पुरावा म्हणून देतो बघ म्या.
कमाल आहे, आपण इतक्या महत्वाच्या विषयावर बोलतो आहोत. बोलतोय नाही भांडतोय. तेच ते. आणि तुला जेवणाचं सुचतंय. का भांडलो म्हणून जेवणार नाही आहोत का? तूच म्हणालीस ना की परतवता येणार नाही आणि पचवता येणार नाही, मग कशाला स्वयंपाक करतेस? ते भांडताना म्हटलं होतं. मला काही बोलायचंच नाही. कशाला महत्व द्यायचं आणि कशाला द्यायचं नाही हेच कळत नसेल तर काय बोलणार? ज्योति, मैं गलत समय पे तो नहीं आया ना? नाही नाही, बिलकुल नाही. आओ. नहीं, मुझे लगा कुछ अनबन है. भाऊजी, आता संसार म्हटल्यावर भांड्याला भांड लागायचंच ना. सांगा कुठली भाजी करू? अहो बघताय काय, सांगा. भाभी, मैं बोलूं? बचपन से ज्योति को ये सब्जी बहुत पसंद है. आपको मालूम नहीं? ताजुब है. उस्मान, हे बायकांचं काम आहे बाबा, तुला नाही समजायचं. ते कोणालाच नाही कळणार. ज्योति देख, कोई भी चीज एक दायरे में अच्छी रहती है. बाकी तू समझदार है. सावित्री, तू मुद्दाम मला चीड येईल असं वागते आहेस हे तुझ्या लक्षात येतंय का? मी तुमचा पारा कमी करायचे याचा आधी तुम्हाला कौतुक होतं, तेही आता राहिलेलं नाहीये. तर मला कुठलीही भाजी नकोय. भाकरी बरोबर दररोज मिठाचं पाणी देत जा. मग तर आणखीनच सोपं झालं. रोजच मिठाचं पाणी करून त्याच्या बरोबर भाकरी खाऊ. होय. सावी, सावी ये देख. मी झोपते. सावित्री, आता पुरे झालं. नगरला अध्यापन शास्त्र शिकायला कोण जाणार आहे? एकदा हुकूम सोडल्यानंतर तुम्ही हा प्रश्न कसा विचारू शकता? तुम्ही चेष्टा करताय का? तुम्हाला नोकरी आहे, तुम्ही जाऊ शकणार नाही. मला मुलींची शाळा आहे, मी जाऊ शकणार नाही. मुलींच्या शाळेसाठीच जायचं आहे सावित्री. मला शब्दात अडकवू नका. आपण दोघेही जाऊ शकणार नाही आहोत. बस. अरे मला जाब विचारायची हिम्मत कशी होते यांची? आजवर आम्ही सहन केले म्हणे. काय सहन केले? तुला सांगतो, पेशवाई असती ना तर हे शब्द बोलणाऱ्याची जीभ का नाक कापून मगच त्याच्याशी बोललो असतो. तुला ठाऊक आहे का? अरे अनेक तोतयांची बंड नानांनी अशीच कान नाक कापून शमवली होती. हे कोण लागून गेले मोठे टिकोजीराव? बाबा, ह्या अशा नुसत्या फेऱ्या मारून तुम्ही शरीराचा दाह वाढवून घेतात. मी काय म्हणतो, तुम्ही निदान जठराग्नी तरी शांत करून घ्या. म्हणजे तुला गिळायचे आहे, नाहीतर मला जेवणाचा आग्रह करायचे तुला सुचलेही नसते. हो, म्हणजे नाही बाबा. म्हणजे कसे, आता रिकाम्या पोटी काही उपाय सुचत नसेल तर 2 घास पोटात गेल्यावर नक्की सुचेल, नाही का? नाही,
जोपर्यंत उपाय सापडत नाही तोवर मी अन्नाचा कण सुद्धा तोंडात घालणार नाही आणि तोपर्यंत तूही अन्न ग्रहण करायचे नाहीस. अहो बाबा अरे तू कसला काकुळतीस येतोस? तो वळू तुझ्या बापास दम देऊन गेला. तुझ्या नाकाला मिरच्या नाही का झोंबत? मग महिषासूर आणि रावण म्हणतो आणि याचे तुला काहीही न वाटता स्वतःच्या भोजनाचीच काळजी वाहतोस तू. उलट तूच विचार करायला हवा होतास की कुठले ब्रह्मास्त्र सोडू याच्यावर. पण तुझा आपला नन्नाचा पाढा कायमच आहे. लहानपणी कुठली गुटी पाजली होती आयशीने तुला देवास ठाऊक. नाही हा बाबा, नन्नाचा पाढा बिढा काही नाही. आपल्याला जे जे शक्य आहे ते करतो आहोतच की आपण. म्हणजे आधीच्या वेळी पालीनंतर तुम्ही विंचू इंगळी म्हणत होतात, ते शक्य होते का आपल्याला? नाही. पण गारुडी बघितलाच की आपण. जे शक्य आहे ते केलेच की आपण. नारायणा, अरे काखेत कळसा गावाला वळसा. विंचू इंगळ्या हे मुख्य जालिम अस्त्र शिल्लक आहेच की अजून आपल्याकडे. मी चक्क विसरूनच गेलो होतो. कुठून बोललो मी? सापाचे विष उतरवता आले. विंचू इंगळ्या डसल्या तर ते विष कसे उतरवणार? अहो पण बाबा, ह्या अशा विंचू इंगळ्या मिळणार कुठे? असा कुठे व्यवसाय असतो का? म्हणूनच तर मागच्या वेळी आपण सापाचा पर्याय निवडला होता नाही का? आपण नाही, तू तो पर्याय पुढे केलास. नाहीतर एव्हाना विंचवानी आपले काम फत्ते करून सारे काही शांत शांत करून टाकले असते. एवढा धुरळाही उडाला नसता आणि त्या जोत्याचे एवढे कौतुकही झाले नसते. पण आता उशीर नको. शुभस्य शीघ्रम. आता आपण तातडीने हे ब्रह्मास्त्र फेकायचे. मला धर्माचा विजय अगदी दृष्टीपथात आणि स्पष्ट दिसतो आहे. हो. विंचू आणि इंगळ्या